नमस्कार मंडळी, जेवायला या. डबा आणलाय बघा आताच. बघा एका डब्यात काय काय आहे. ह्या डब्यात कांदा आणि चपातीच दिसतीये. ह्या पिन डब्यात कांदा आणि चपातीच दिसतीये. गरम 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 आहे. आता ह्यात काय आहे? ह्यात आहे बघा घेवड्याची शेंग, खरडा. खरडा आणलाय, खरडा ठेसा. एक नंबर आपल्या आवडीचा ठेसा. जबरदस्त नियोजन, जबरदस्त आहे आजचं रे भावांनो. इकडचा एक डबा इकडे ठेवून लगेच काय अय जेवतोय समोर. अय जेवण करणार आहे का? ये मग लवकर चल. मी म्हणलं सकाळ जेवण आला चिर कधी आला JCB ड्रायव्हर पिन हो का इकडून डबा घेऊन आलाय. मला वाटलं ती जेवण आला असेल, मीच एकटा उपाशी आहे. मी पण अजून जेवलो नव्हतो. ट्रॅक्टरवाला गेले बघा, त्या पोरीचं ऑपरेशन आहे, सांगोलीला गेलं लावून घेतच ट्रॅक्टर लावला. जार आणला आम्ही भरून इथनं एक घरनं आपल्या. माझी स्कूटी घेतली आणि गेलं ट्रॅक्टरवालं. त्या पोरीचा ऑपरेशन आहे. मला 2 तासात आलो. कागदपत्र काय द्यायची ती कुठल्या तरी योजनेत काय तर बसायचं असेल, मोठं ऑपरेशन आहे. बस हात धो. मला वाटलं काय तू जेवण आलाय र. मला भुका, मला ह्या टायमिंगला भुका लागते द्या. चपाती दिली तर बघा, गरम गरम चपाती दिली त्या या सगळ्यांनी खायला. जबरदस्त नियोजन आहे आज. खरडा आणलाय, खरडा का पोटात दुखते. गाडी बघा तिखट खाल्लं पोटात दुखते. तिकटानं दुखत नाही हो. एक जण पाणी बाद आहे, त्याचं नाव कशाला घ्यायचंय बरं आपलं. पाणी बाद आहे यामुळं हे होतं या. कांदा आणलाय बघ, कांदा घे. हो तेवढी शेंग आहे बघ. हो कणकूर खा. खातो एवढा एवढा नकोत लागत. या जी आवाज सगळीजण बघा, आबाळा आले आता कसं करते कोणा ठाव. आज लगा चटणी दिली, आज खरडा दिला या. कशाची रानातलं जेवणासारखं जेवण नाही बघा. होई 2-3 तासात पडतो. पाऊस पडला असतं मी वरच्या उठे निकाळल्या असत्या. खरडा देऊ नको. खा थोडं, का त्याच्या आईला त्याच्या कणकून खायचं, लय नको नको खायचं. अरे शरीराला आपल्या ते काठ सगळं पाहिजे. नको म्हणून चालतंय. आपल्याला ठेसा असू द्या, काळी चटणी असू द्या, काय त्यांना जेवण जाते. हे पाताळ कालवणात एवढी होत नाही. रानात म्हणलं का ही लागते सुख असलं. जसं रानात इकडे या तसं पोट भरून जेवण जातं या. आबाजी आज सकाळ सकाळची अपघात चालली असेल. दिदीला शाळेत सोडायचं, पोरांना शाळा असली काल रविवार बरं होतं. घरचं सगळं बघायला लागते. मग काय जनावरच बघायला. आलंय भिजवायचं, हे करायचं. मिरच्या पण आता पहिल्यासारख्या तिखट नाही द्या. पहिल्या मिरच्या मांजार तिखट, या आता कुठला हायब्रिड आलंय. रोज एक इंजेक्शन मारते फुगावती, असली कंडिशन झालं या.
हा. पहिली दिवशी मिरची तोंडा सुद्धा वाटत होती. इतकी झान 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 कराय. झालं बघा पोट भरून जेवण झालं. ड्रायव्हर पण गेलं तकडे JCB चालवायला. पाण्याचा जार बी आणून ठेवलाय बघा ह्या साईडला गलास आणलाय. एक चपाती वरती 4 चपाती दिल त्या काय एवढ्या सरती देवी 3 खाल्ल्या राव. खरटा एवढ्या शेण कांदा दाबून हाणलं. आणि बघा इकडे ही ट्रॅक्टर उभा केलेला आहे. ही आपला 1 नंबर ही प्लॉट आहे. त्या दगडापासून वरच्या साईडला ही प्लॉट आहे. तुम्हाला दाखवतो आता मी फिरून. तिकडं ही खालचं टेकाड जे खालचं पोटचं आहे उकरायचं चालू आहे. ही प्लॉट झालाय बघा आता लेवल थोडा कोपऱ्यात राहिलाय. तिकडं एक डबर राहिले नाही. ही प्लॉट सगळं इथून तिथून लांब दिसते का पलीकडे थोडी नॉर्मल वगैरे राहिले. त्यात जरा मटेरियल कुठनं तर आणून टाकावं लागतंय. बाकी सगळं झालंय बघा. आता याला पुन्हा नांगरायचं सिंगल पलटीनं. ते असं बांध दगडाला घालून मजबूत पिढ्या कितीतरी पिढ्या ही बांध फुटणार नाही. असा बांध घालून घेतला. रान थोडं गुतलं तर गुतलं आपलं पण बांध असा घातला ह्या वगैरे पिढ्या ही जमीन कधीच फुटणार नाही कधीच खचणार नाही असं करून ठेवलंय. आणि ह्याच्या पायसराला जी टेकाड होतं त्यात ही पण तुकडं झालंय. प्लॉट ही बऱ्यापैकी लेवल पर वरच्या साईडला जरा टेकाड आहे. मुरुमच निघतंय त्यात सगळं. टेकाड उकरायचं चालू आहे. कसं आहे जरा व्यवस्थित असलं म्हणजे आपलं मार्गी लागते. जरा भिजवाय गडी गेलाय लावून ट्रॅक्टर बसतो. आता ट्रॅक्टरात निवांत आपलं. पाऊस यायला लागले बारीक चिटी वाहनात बसून पण अवघडते तुम्हाला सांगतो. येळभर बसायचं म्हणजे काय चेष्टाच काम आहे काय खरं आहे का नाही सांगा. बाकी काय चाललंय तुमचं निवांत आहे का. आपल्या पट्या तर एकदम जोरात झालेली. आता अजून लय रान आहे पण आता एवढी 2च तुकडी करायची ती बंद करायचं आहे. कारण रान निघणं झाले. पाऊस नाही. पाऊस आला तर बघून निर्णय घेणार आहे पुढचा. पाऊस जर नाही ना तर मग आपल्याला एवढ्या बंद करावं लागते. कारण कसं आहे मशीन निघलं तर पहिलं नाही उगं खार JCB टायमिंग. आता कसं होतं त्या दिवशी आम्ही चालू केले मागच्या 4-5 दिवसात उठे निघत होत्या. आता राना वाळून गेले त्यामुळं लय वेळ लागतो. वलं रानात आणि वाळल्या रानात लय फरक आहे. जमीन आसमानचा फरक आहे. म्हणून पाऊस पडलं तर आता बारीक यायच लागलंय. पण कसं आहे मोठं जरा आलं म्हणजे बरं असतं. या खंगाळ्या पाऊस झाला ना तवा एकदा कसं जोरात झालता असा फवाने पाऊस झाला. डबरी गत झालं का मग ती खाली तळापर्यंत वल जाते टिकून. बरोबर आहे का नाही. मग ती उठे निघते द्या. आज पाऊस पडला ना उद्या जरी काढायला म्हणलं तर ती उठली निघते. कारण माळरानच आहे आमच्याकडं. जिकडं बघल तिकडं माळरानच. इथं आता एवढ्या टप्प्यात हे आपलाच प्लॉट हे 2 प्लॉट तयार झाले. ते पण असं झाले तर जबरदस्तच नियोजनच आपलं जबरदस्त आहे हो. अहो ती 100ची 200ची 500ची दारू पिऊन बसण्यापेक्षा असं काय तर 4 रुपये साठवा कुठं तर आपल्या परपंचात गुतवा शेतीत गुतवा चांगलं होईल. ही पिढीने पिढीचा प्रश्न आहे. त्यामुळं वायपट व्यसनाच्या आहारी जाऊ नका. खावा आणि मटार काय खा वाटते ती खावा पोटासाठी खावा पण बाहेरची घाण आपल्या पोटात टाकू नका. बरोबर आहे नाही सांगा. बाकी काय चाललंय भावानो बहिणीनो. रक्षाबंधन आलंय जवळ. आता म्हणते ती श्रावण महिना लागल. आता सगळ्यांना श्रावण महिन्याच्या ॲडव्हान्स मध्ये हार्दिक शुभेच्छा. कोण श्रावण महिना पाळताय सांगा. आम्ही काय श्रावण महिना पाळतोच बरं का. आता बटन नसते श्रावण महिन्यात. वर्षातलं श्रावण महिना तेवढा असते. बाकी काय चाललंय बरं आहे का सगळं तुमचं. तर चला कसं झालं प्लॉट मला सांगा कमेंटमध्ये. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.